सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही उपस्थित। विधानसभा अध्यक्ष दुत्तोंडी सभागृहात बोलू न दिल्यामुळे भास्कर जाधवांचा घणाघात। किती दबावाने नियंबा काम होऊ देणार नाही, राहुल नार्वेकरांचं स्पष्ट। दिनो मोरयानं तोंड उघडला तर कितीतरी लोकांचा मोरया होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नाव न घेता आदित्य ठाकरेंना इशारा। हनी ट्रॅप प्रकरणातला पेन ड्राईव्ह आपल्याकडे, काँग्रेसच्या नाना पटोलेंचा सरकारला इशारा। कारवाईबाबत सरकार दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप। जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस हायकमांड विजय सतीश पाटील आणि अमीन पाटील यांच्याकडे अहवाल मागितला। हायकमांडला अहवाल देण्याची तीनही नेत्यांची तयारी सुरू। राज्यात गुटखा बंदी असं म्हणणं हास्यास्पद। भाजप आमदार श्रीकांत भारती यांचा सरकारला घरचा आहे, राजरोसपणे विक्री सुरू असल्याचं मत काढलं। प्रवीण गायकवाड यांच्यावर शाहीफेक प्रकरणातील आरोपी दीपक काटेचा आणखी एकाला जामीन। 20,000च्या जात मुसलवर अटींसह जामीन मंजूर। एका महिन्यात न्याय मिळाला नाही तर जीवन संपवणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारला गंभीर इशारा। मुलांच्या डोक्यातले मारेकऱ्यांना मारण्याचा विचार संपवण्यासाठी न्याय देण्याची मागणी। येरे येरे पैसा 3 चित्रपटाच्या टीमने घेतले श्री साईबाबांचं दर्शन, संस्थानाच्या वतीने सत्कार। प्रायव्हेट हॉस्पिटलच्या मनमानी कारभारामुळे एका गर्भवती स्त्रीचा प्राण जाता जाता वाचला। सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्या स्त्रीचे प्राण वाचवले। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।